तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित विराजित तुलसी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर हेची ठाण आवडे निरंतर हेची ठाण तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर घेती जान आवडे निरंतर घेती जान तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर सर्व सुख तुका म्हणे माझे घेती सर्व सुख माझे घेती सर्व सुख तुका म्हणे माझे घेती सर्व सुख माझी न श्रीमुख आवडीने माझी न श्रीमुख आवडीने तुलसी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे हरी जय जय विठोबा कुमारी विठोबा हरी विठोबा कुमारी विठोबा कुमारी विठोबा कुमारी हरी जय जय विठोबा कुमारी विठोबा कुमारी हरी हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम 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 जय राम कृष्ण 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 हरि राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम 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 जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
लोचनी लोचनी रूप पाहता 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 लोचनी हरि रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरि तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरि तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा भौत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरि तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरि तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल
बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम दुर्गम संताचा महिमा तो बहु 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 दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे नाही येथे बहुदुधळ झरी झाली म्हैस गाय बहुदुधळ झरी झाली म्हैस गाय शाब्दिकाचे काम नाही येथे नाही येथे बहु दुधळ झाली म्हैस गाय बहु दुधळ झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु कामधेनु बहुदुधळ झरी झाली म्हैस गाय बहुदुधळ झरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु कामधेनु बहु दुधळ झाली म्हैस गाय बहु दुधळ झाली म्हैस गाय तुका म्हणे अंगे व्हावेत आपण तुका म्हणे अंगे व्हावेत आपण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो येईल काळो बहुदुधळ झरी झाली म्हैस गाय बहुदुधळ झरी झाली म्हैस गाय तरीच महिमान येईल कळो येईल कळो बहु दुधळ तरी झाली म्हैस गाय बहु दुधळ तरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु कामधेनु बहुदुधळ झरी झाली म्हैस गाय बहुदुधळ झरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु कामधेनु बहु दुधळ तरी झाली म्हैस गाय बहु दुधळ तरी झाली म्हैस गाय
खुमारी विठोबार खुमा विठोबार खुमारी विठोबार खुमा विठोबार खुमारी विठोबार खुमा विठोबार खुमारी विठोबार विठोबार खुमा खुमारी विठोबार विठोबार खुमा खुमारी विठोबार हरि जय विठोबार खुमारी जय 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 विठोबार खुमारी जय जय विठोबार खुमारी विठोबार खुमा रखोजी रे ना रे ना रे 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 नाम रे नाम रे रे नाम रे 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 नाम संतांचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकांचे काम नाही येथे शाब्दिकांचे काम नाही येथे शाब्दिकांचे काम नाही येथे शाब्दिकांचे काम नाही येथे बहुदुतड जरी झाले पैसगाय बहुदुतड जरी झाली मैसगाय शाब्दिकाचे काम माझी रे ते शाब्दिकाचे काम माझी रे थे शाब्दिकाचे काम माझी शाब्दिकाचे काम माझी रे शाब्दिकाचे काम नाजी येते नाजी येते बहुदुतड जरी झाली मैसगा बहुदुतड जरी झाली मैसगा तरी काय होई कामधेनु तरी काय कामधेनु तरी काय होईल तरी होईल कायम कामधेनु तरी काय होईल कामधेनु
तरी काय होईल कामधेनु कामधेनु तरी काय होईल होईल तरी काय तरी काय होईल कामधेनु 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 तरी होईल काय कामधेनु तरी भोजील काज कामधेनु तरी भोजील काज कामधेनु तरी भोजील काय कामधेनु कामधेनु तरी भोजील काय कामधेनु तरी भोजील काय तरी भोजील काय कामधेनु कामधेनु तरी भोजील तरी भोजील काय कामधेनु तरी भोजील काय कामधेनु 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 तरी भोजील काय कामधेनु बहुत तडतरी झाली म्हैसगाय बहुत तडतरी झाली म्हैसगाय झाली म्हैसगाय झाली म्हैसगाय विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 राम हरी विठ्ठल 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 है राम विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 विठ्ठल
संतांचा महिमा तो बहुदुर्गम शब्दिकाचे काम नाही येथे बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कडो बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजे सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादालो पावन झालो चराचरे गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरारे स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदलङ्कृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनिधिं नमो नारायण गिरिजे परब्रह्मस्वरूपम् अवतार घेतला जगिता पेतिरे गुरुसेवा साधना गोदातटे करी मुमुक्षुजना उद्धरिधरोने करे नित्यानमितो सद्गुरु श्रीरामगिरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरन्मिलितमेन तस्मै श्री गुरवे नमः तेन शिरे सहात तया माझे दंडवत काखे जोडी पुढे श्वान नित्य जानवेचे स्नान कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगी राज तयाची पाया माझे दंडवत घडोनी प्रीत जडो नामी वचनैका कमलापती माझे रंकाचे विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी समचरण सरोजं सांद्र नीलांबुदभं जगननीतपाने मंडन मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि जोडोनी कर चरणी ठेवेला माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा हे जोडोनिया कर चरणी ठेविला माता परिसावी विनंती माझे पंढरीनाथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा हे अचानक भावान तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजगण पंढरी राया कृपा दृष्टी पाहे मजगण पंढरी राया तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजगण पंढरी राया कृपा दृष्टी पाहे मजगण पंढरी राया पंढरी राया जोडोनिया कर चरणी ठेविला माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा सोन स्वभावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाये मजकड पंढरी राया संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते बहु दुधड जरी झाली म्हैस गाय
तरी होईल काय कामधेनु प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण देहू निवासी श्री संत तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा अभंग पण सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संतांचा महिमा प्रतिपादन करतात. परंतु सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित तो असा की योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे हृदय सम्राट परमपूजनीय परमदरणीय गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं मार्गदर्शनानं प्रेरणेने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या असणाऱ्या सप्ताहाचं हे 15वे वर्ष आणि 15व्या वर्षाच्या असणाऱ्या सप्ताहाची 6व्या दिवसाची असणारी कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ रामपूरवाडीकर त्याचप्रमाणे भजनी मंडळाच्या वतीने आणि आमचे असणारे अशोक भाऊ आणि कैलास भाऊ यांचा दोघांचा फार आग्रह होता आणि म्हणून या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आलेला आहे. जशी काही सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज बुद्धी देतील तशा प्रकारे आपण या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल 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 समस्त ग्रामस्थ रामपूरवाडीकर सद्गुरू नारायणगिरीजी महाराज भजनी मंडळाच्या वतीने ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ सप्ताह कमिटी ज्यांनी या असणाऱ्या सप्ताह करता अनमोल असणारं सहकार्य ज्यांनी केलेला याच्या सर्व सहकार्य करणाऱ्या मंडळींना धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावर ज्यांचं असणारं उत्कृष्ट असणारं गायन आहे असे असणारे आमचे शुभम महाराज बनकर या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमचे नवनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. जे आमच्याबरोबर नेहमी असतात आमचे कैलास आबा या ठिकाणी उपस्थित आहे आणि मृदुंगाचार्य आमचे पोकळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. पेटी मास्तर आमचे किसन महाराज आणि समस्त भजनी मंडळ चोपदार मंडळी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. ज्यांचे असणारे सुंदर संशिष्टीम आहे त्यांना देखील धन्यवाद. राहुल महाराज चेसरे आणि राहुल महाराज पोकळे दोन्ही त्यामुळे जरा आमचे राहुल महाराज चेसरे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना देखील धन्यवाद. नेहमी कार्यक्रमाला या परिसरामध्ये ते असतात. चिंचपूरच्याही सप्ताहामध्ये ते वाजवण्याकरता त्या ठिकाणी असतात. नेहमी या परिसरामध्ये आले म्हणजे भेट होते. परंतु नेमकं राहुल महाराज पोकळे यांच्याकडे 2-4 दिवसापूर्वी कार्यक्रम झाला आणि आता राहुल महाराज पोकळे की चेसरे म्हणून या ठिकाणी आमचे राहुलजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व मंडळीला या ठिकाणी धन्यवाद आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संतांचा महिमा प्रतिपादन करतात. महाराज संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते. संतांचा महिमा दुर्गम सांगतात. मग कोण संत, कुणाला संत म्हणावं, संतांच्या व्याख्यामध्ये बसतय कोण महाराज? तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून संत कुणाला म्हणतात? अंगावर भगवे कपडे घातले म्हणजे संत होत नाही. कपाळाला भस्म लावला म्हणजे संत होत नाही महाराज. गळ्यामध्ये माळा घातल्या म्हणजे संत होत नाही बरं का. कीर्तन करता आलं म्हणजे संत होत नाही. प्रवचन करता आलं म्हणजे संत होत नाही. ज्ञानेश्वरी वाचता आली म्हणजे संत होत नाही. पंढरीची वारी करतो म्हणजे संत होत नाही महाराज. मग जगद्गुरु तुकोबाराय संत म्हणतात तरी कुणाला? जगद्गुरु तुकोबारायांच्या दृष्टिकोनातून संतांची व्याख्या काय? जगद्गुरु तुकोबारायांच्या दृष्टिकोनातून संतांची परिभाषा काय? विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नाही संतपण मिळतय हटी हिंडता कपाटे राणी मोनी. संतपण हे महाराज काट्या कुट्यामध्ये बसल्यानंतर मिळतं असं नाहीये. संतपणापर्यंत जाणा करता या ठिकाणी भगवंताचं भजन करावं लागतं, साधना करावी लागते. जगद्गुरु तुकोबारायांच्या दृष्टिकोनातून संत तेच आहे महाराज. कोण?
जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा भूतांची दया हे भांडवल संता आपुलिया ममता नाही देही ज्याच्या अंतकरणामध्ये दया भाव निर्माण झाला त्याला जगद्गुरु तुकोबाराय संत म्हणतात. मग एखादा ग्रस्ताश्रमामध्ये असेल आणि ग्रस्ताश्रमामध्ये राहत असताना त्याच्या अंतकरणामध्ये जर दयाभाव निर्माण झाला तर तो जगाच्या पाठीवर सर्वात मोठा संत आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या दृष्टिकोनातून ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांसारखे तुम्हा आम्हाला लाभले महाराज. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज सामान्य भूती नाहीये. ज्या परंपरेचा आपण परमार्थ करतो ती परंपरा सामान्य नाहीये महाराज. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज सामान्य नाही. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज सामान्य नाही. हरिगिरीजी महाराज, नाथगिरीजी महाराज, सोमेश्वर गिरीजी महाराज देखील सामान्य विभूती नाही महाराज. आणि गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज देखील सामान्य विभूती नाहीये. ही परंपरा सामान्याची नाही ना महाराज. ही परंपरा आहे का त्यागाची, ही परंपरा आहे का वैराग्यवानाची, ही एक परंपरा ज्ञानाची, ही परंपरा ब्रह्मविद ब्रह्म वरिष्ठ महात्म्या महापुरुषांची परंपरा आहे. योगीराज गंगागिरीजी महाराज सामान्य नाहीये महाराज. ज्या परंपरेचा आपण कितीतरी वर्षापासून परमार्थ करतोय. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज देखील या असणाऱ्या गावामध्ये काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने येत असतात. मग गंगागिरीजी महाराजांचा परमार्थ आपण करतोय. मग गंगागिरीजी महाराज कळता का आपल्याला? गंगागिरीजी महाराज सामान्य आहे का? गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेचा आपण परमार्थ करतोय आणि गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेतल्या साधूला आपण गुरु करून घेतलंय ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांना. मग ही परंपरा कळत नाही, साधू कळत नाही, महात्मा कळत नाही. कोण गंगागिरीजी महाराज? गंगागिरीजी महाराज सामान्य भूते नाही महाराज. गंगागिरीजी महाराज कोण आहे? दासगणू महाराज होऊन गेले बर का. सच्चिदानंद साईबाबांचे असणारे शिष्य दासगणू महाराज, त्यांनी एक भक्तिलीलामृत नावाचा ग्रंथ लिहिलाय आणि त्यामध्ये वर्णन केलं गंगागिरीजी महाराज कोण आहात. गंगागिरीजी महाराज पंढरीच्या वारीला गेलेले आहे. आषाढ शुद्ध असणारी दशमी आहे. रात्रीचा जागर झाला आणि गंगागिरीजी महाराजांना वाळवंटामध्ये डोळा लागला. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा आला महाराज. आणि पांडुरंग परमात्म्याने योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांची गंगागिरीजी महाराजांना ओळख करून दिली. दासगणू महाराज लेता महाराज, मम भक्त गंगागिरा तो चांगदेवाचा अंश खरा, माझा हस्त तुझे श्री नित्य राहावे गोदातिरी, भ्रमण करोनी भूमीवरी भक्ती मार्ग वाढवावा. पांडुरंग परमात्मा गंगागिरीजी महाराजांच्या स्वप्नामध्ये येतात आणि सांगतात की गंगागिरीजी महाराज तुम्ही कोण आहात? मम भक्त गंगागिरा, तुम्ही माझे भक्त आहात. आणि तुम्ही कोण आहात? तर योगीराज चांगदेव महाराजांचा अंश अवतार सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज आहे. मम भक्त गंगागिरा तू चांगदेवाचा अंश खरा, माझा हस्त तुझे श्री नित्य राहावे गोदातिरी. तू माझा भक्त आहे, तू चांगदेव महाराजांचा अंश अवतार आहे आणि म्हणून तू वास्तव्य कर गोदावरीच्या किनाऱ्यावर. माझा हात तुझ्या मस्तकावर आहे. आणि अजून एक कार्य गंगागिरीजी महाराजांकरता पांडुरंग परमात्म्याचा आदेश आहे महाराज, भ्रमण करोनी भूमीवरी भक्ती मार्ग वाढवावा. आणि म्हणून तळागाळात फसलेल्या या समाजाला, जो व्यसनाच्या अधीन झाला जो समाज, त्या समाजाला सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांनी 18व्या शतकामध्ये या वारकरी संप्रदायाला पुन्हा एक स्तंभ म्हणून ज्यांनी काम केलं ते योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज आहे. 1218 साली माघ वद्य त्रयोदशीच्या दिवशी महाशिवरात्रीच्या महापर्वावर दक्षिण काशी म्हणून ओळखली जाणारी उत्तर वाहिनी गोदावरी पुण्यस्तंभ पुंतंब या क्षत्री योगीराज चांगदेव महाराजांनी समाधी घेतली 1218 साली. 1218 साली ज्या योगीराज चांगदेव महाराजांनी संजीवनी समाधी घेतली तेच योगीराज चांगदेव महाराज 1814 ला अन्नपूर्णा माता देवगिरी बुवा यांच्या उदरी श्री क्षेत्र कापूस वाडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जन्म झाला. विठ्ठल विठ्ठल. गंगागिरीजी महाराज सामान्य भूती नाहीये महाराज. ज्या गंगागिरीजी महाराजांनी सच्चिदानंद साईबाबांची ओळख तुम्हाला आम्हाला करून दिली
आणि विश्वाच्या असणाऱ्या नकाशावर जे साईबाबा आज ओळखले जातात त्या साईबाबांची ओळख करून देणारे माझे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज आहे. तुकाराम बाबा खेडलेकरांना परमार्थाला लावणारे माझे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज आहे. नोहे नोहे महाराज या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कलावंत, प्रत्येक असणारा कीर्तनकार, प्रत्येक असणारा प्रवचनकार, प्रत्येक असणारा गायनाचार्य, प्रत्येक असणारा मृदुंगाचार्य जो आपल्याला आपल्या डोळ्याने दिसतोय आणि त्याचा असणारा अनुभव आपण घेतोय आणि त्यांच्या असणारे कीर्तन आपण श्रवण करतोय, या सर्वांच्या पाठीमागे कोणी मानो किंवा न मानो, परंतु या सर्वांच्या पाठीमागे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज आहे. कारण महाराज ज्या जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था काढली त्या जोग महाराजांना देखील ज्यांनी पारमार्थाचं मार्गदर्शन केलं ते सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. तुकाराम बाबा खेडलेकरांना परमार्थाचा धडा देणारे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. नोहे नोहे महाराज इंदोरला एक आश्रम आहे योगी माधवनाथ बाबांचा. त्या योगी माधवनाथ बाबाला सुद्धा या समाजामध्ये ज्यांनी आणलं ते सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज आहे. नोहे नोहे निवृत्तीनाथ महाराजांचा समाधीचा शोध ज्यांनी लावला ते सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूरला जो पायी दिंडी सोहळा जातो निवृत्ती दादांचा, तो पायी दिंडी सोहळ्याचे जनक सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज आहे. याला पुरावा देखील आहे महाराज. तुम्ही निवृत्तीनाथ महाराजांच्या संस्थांवर जा आणि तिथं विचारा. गंगागिरीजी महाराजांनी निवृत्ती दादांच्या समाधीचा शोध लावला. निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी पुढे जो सभा मंडप लाकडी होता तो माझ्या सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांनी बांधला. आपण सर्वजण पुंतांबा या क्षत्री जात असेल. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांनी त्या ठिकाणी जो चांगदेव महाराजांच्या समाधीच्या पुढे जो सभा मंडप आहे लाकडी, तो सभा मंडप सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांनी बांधला. बरं का, किती साली बांधला माहितीये तुम्हाला? जो सभा मंडप आज चांगदेव महाराजांच्या समाधी पुढे लाकडी जो सभा मंडप आहे तो सभा मंडप सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांनी 1862 साली बांधला. विठ्ठल विठ्ठल जो सभा मंडप 1862 साली बांधला महाराज. आणि त्यानंतर 1962 साली त्या सभा मंडपाला किती दिवस झाले? 100 वर्ष झाले. आणि आता चालू 2024. किती वर्ष झाले मग? नोहे नोहे महाराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांनी जो सप्ताह प्रारंभ केला तो पहिला सप्ताह केला बरं का. पहिला सप्ताह कापूस वाडगावला या ठिकाणी केला. त्या सप्ताहाला सुरुवात करत्या वेळी साल होतं 1847. 1847 रोजी सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांनी पहिला सप्ताह केला. आणि योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा आता जो सप्ताह झाला वैजापूरला तो झाला 176वा. भारताला स्वातंत्र्य मिळाले 1947 ला. मग गंगागिरीजी महाराजांचा पहिला सप्ताह झाला 1847 ला. भारत स्वतंत्र झाला 1947 ला. आणि आपल्या सप्ताहाचं वर्ष झाले 176व. म्हणजे देश पारतंत्र्यामध्ये असताना देखील सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा परमार्थ गंगागिरीजी महाराजांनी चालू केला. महाराज आज तागायत ती परंपरा, जी भव्यता, जी दिव्यता, जी त्यागता, जी वैराग्यता ज्या परंपरेमध्ये ओवलं गेलं आणि त्या परंपरेचा परमार्थ करत असताना अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ राहत नाही, ती परंपरा गंगागिरीजी महाराजांची. विठ्ठल 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 तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवान आहात. तुम्हाला अशी एक भव्य आणि दिव्य परंपरेचा परमार्थ करायला मिळाला. महाराज गंगागिरीजी महाराजांची परंपरा ही साधारण परंपरा नाही आणि सामान्यांची परंपरा नाही. महाराज या महाराष्ट्रामध्ये अनेक परंपरेचा जन्म झाला. ज्याप्रमाणे जमिनीतून भुईछत्र निर्माण होतं आणि ऊन पडलं म्हणजे त्या भुईछत्राचं अस्तित्व नष्ट होतं, त्याप्रमाणे अनेक परंपरा आणि अनेक संप्रदाय निघाले. परंतु ते परंपरा नष्ट झाल्या. महाराज त्या परंपरा चालवण्याकरता योग्य असणारा व्यक्ती लाभला नाही. बघा तुम्ही शिऊरला जर गेला असाल तर शंकर स्वामीची एक भव्य परंपरा आहे. परंतु ती परंपरा चालवण्याकरता योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ती परंपरा गंगागिरीजी महाराजांच्या पूर्वीची परंपरा आहे.
परंतु योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, योग्य शिष्य मिळाला नाही. आणि हे तुमचं आमचं परमभाग्य, ही परंपरा चालायला सुद्धा तशा प्रकारचे महात्मे तुम्हाला मिळाले. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्या गंगागिरीजी महाराजांचा परमार्थ आपण करतोय, निस्पृतेने परमार्थ करतोय महाराज. गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहामध्ये हजारो टाळकरी त्या ठिकाणी येतात. 168 तास रात्रंदिवस भजन त्या ठिकाणी होत आहे. ज्या सप्ताहाची असणारी गिनीन बुक मध्ये नोंद होते, ज्या सप्ताहामध्ये रेकॉर्ड ब्रेक होतात. जवळपास सप्ताह सुरुवात होते शुद्ध पंचमी ते शुद्ध द्वादशी श्रावणामधली. पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत जवळपास 25 लाख लोक त्या ठिकाणी येतात, आमटी भाकर खातात. परंतु आज तागायत आपल्याला अशी बातमी ऐकायला आली नाही की पेपरला छापून आलं नाही की गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहाची आमटी खाऊन 10-5 भाविकांना विषबाधा झाली. अशी बातमी आपल्या कानावर ऐकायला येत नाही. परंतु 20-25 जणांची असणारी अंगणवाडी, त्यामध्ये 3 बाह्या, 25 मुलांचा भात शिजवण्याकरता 3 बाह्या. परंतु बातमी येते अमुक अमुक गावाला, अमुक अमुक शाळेमध्ये मुलांना महाराज भाताच्या माध्यमातून विषबाधा झाली. जर 25 मुलांचा, छोटे छोटे मुलं, त्यांचा भात करण्याकरता 3 महिला, तरी त्या असणाऱ्या त्या मुलांना विषबाधा होते. मग गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहामध्ये लाखो लिटर आमटी होते. एका दिवसाला जवळपास दुधाचे टँकर, माहिती ना भाऊ, दुधाचे टँकर 40 टँकर लागतात दुसऱ्या दिवशी. किती? 40 टँकर. एक टँकर किती लिटरचा राहतो? किती दूध किती तुम्ही? 10,000 लिटरच्या पुढे राहतो. मग असे 40 टँकर लागतात. किती हजार झाले? मग एवढी आमटी लोक खाऊन आणि पिऊन आणि घरी घेऊन जातात. परंतु आपल्याला बातमी ऐकायला येत नाही विषबाधा झाली नाही म्हणून. हा गंगागिरीजी महाराजांचा परमार्थ साक्षात पांडुरंग परमात्म्याने त्या सप्ताहामध्ये येऊन आमटी वाढावी महाराज, ही शक्ती सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांची आहे. ज्या परंपरेचा परमार्थ आपण करतो ती परंपरा सामान्याची नाहीये. पाण्याचं तूप करणारी परंपरा सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची परंपरा महाराज. पाण्यावर घोंगडी टाकून आणि घोंगडीहून पैल तिडाला जाणारे सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज. गंगागिरीजी महाराज सामान्य भूती नाही. ज्यांनी 14 वेळेस काळाला परत पाठवलं आणि 1400 वर्ष ज्यांनी या ठिकाणी जीवन व्यतीत केलं, जे योगामध्ये निष्णात झाले महाराज, ज्ञानोबरायांना भेटण्याकरता ज्यांनी वाघावर आरूढ झाले, हातामध्ये सापाचा चाबूक घेतला, ते योगीराज चांगदेव महाराज गंगागिरीजी महाराजांच्या रूपामध्ये आले महाराज. आणि म्हणून गंगागिरीजी महाराज सामान्य नाही. त्यानंतर हरिगिरीजी महाराज सामान्य नाही. त्यानंतर नाथगिरीजी महाराज सामान्य नाही. त्यानंतर सोमेश्वर गिरीजी महाराज देखील सामान्य भूती नाहीये. आणि त्यानंतर ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचं जीवन तुम्ही आम्ही सर्वांनी अनुभवलंय महाराज. त्यांच्या जीवनामधला असणारा त्याग तुम्ही आम्ही अनुभवलाय. त्यांच्या जीवनामधला असणारा वैराग्य तुम्ही आम्ही अनुभवलंय. त्यांच्या जीवनामधली असणारी भक्ती ती तुम्ही आम्ही अनुभवली. आणि ब्रह्मस्वरूपाला ज्यांची अवस्था प्राप्त झाली ते ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज तुम्ही आम्ही या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिले महाराज. हे तुमचं आमचं परम भाग्य आहे. अरे देव पाहण्या इतकी शक्ती आमच्याकडे नाहीये. देव पाहण्या इतकं तप आम्ही केलेलं नाहीये. देव पाहण्या इतका त्याग आमच्याकडे नाही. देव पाहण्या इतकं वैराग्य आमच्याकडे नाही. देव पाहण्या इतकं ज्ञान आमच्याकडे नाहीये. परंतु आम्ही या कलियुगामध्ये ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या रूपामध्ये चालतं बोलतं ब्रह्म पाहिलं आणि अनुभवलंय महाराज. हे तुमचं आमचं परम भाग्य आहे महाराज. प्रत्यक्षात देव पाहिला तुम्ही महाराजांच्या रूपामध्ये. तुम्हा आम्हाला ओळखू आला नाही हे आपलं दुर्दैव आहे. तो आपला अधिकार नसावा. परंतु ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज एक उच्च कोटीचे महान महापुरुष होते महाराज. जवळून अनुभवायला मिळालं नाही. काय नव्हतं महाराजांकडे? ऐश्वर्य होतं, श्रीमंत भक्त होते. जसा मुखातून शब्द निघेल तो शब्द पाळणारे समाज महाराजांनी जोडला गेला होता. परंतु महाराजांनी कधी रुपयाची आशा या समाजाकडून केली नाही महाराज. 2009 साली फाल्गुन वद्य अष्टमीला रात्री गुरुवास्ता महाराजांनी डोळे झाकले
आणि असणारा हा समाज महाराज गेल्यानंतर अनाथ झाला. असं वाटलं की गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेला आता वारसा मिळत नाही, परंतु महाराजांचा शब्द होता की माझा जनता जनार्दन करेल तेच, आणि जनतेने केलं महाराज. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचं एक कपाट होतं गुरुभवनामध्ये बरं का महाराज. ते कपाट महाराज गादीवर बसल्यानंतर बेटामध्ये अर्जुनजी महाराज होते. महाराजांनी सांगितलं की महाराजांचं जुनं कपाट आहे, त्या कपाटामध्ये काहीतरी जुने असणारे ग्रंथ असतील महाराजांचे, ते आपल्याला आपल्या लायब्ररीमध्ये किंवा आपल्याला वाचायला आपल्याला अभ्यासाला उपयोगी येतील. आणि म्हणून ते कपाटाची चावी तर सापडत नाही. 2-3 वर्ष पूर्ण झाले आणि म्हणून ते कपाट तोडलं गेलं. ते कपाट तोडल्यानंतर त्याच्यात असणारे बरेचसे जुने असणारे ग्रंथ त्या ठिकाणी निघाले आणि त्या असणाऱ्या ग्रंथापैकी एक नामदेव महाराजांचा गाथा होता महाराज. तो गाथा जेव्हा अर्जुन महाराजांनी काढला आणि उचकला तर त्या गाथ्यामध्ये एक छोटीशी चिठ्ठी निघाली. ती चिठ्ठीवर महाराजांचं हस्ताक्षर होतं बरं का. त्या चिठ्ठीवर महाराजांचं स्वतःचं हस्ताक्षर होतं. महाराजांनी त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं, समाजाने दिलेल्या दान दक्षिणाचा मी स्वीकार करेल बरं का. समाजाने दिलेल्या दान दक्षिणाचा मी स्वीकार करीन, परंतु मी माझ्या मार्गाने निघून जाईल. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज तुमच्या आमच्यातून निघून गेले. तुमच्या आमच्या पैशाचा आणि धनाचा, प्रतिष्ठेचा, पदाचा त्यांनी त्याग केला महाराज. तुम्ही दिलेल्या दक्षिणाचा स्वीकार महाराजांनी केला, परंतु महाराज महाराजांच्या वाटेने निघून गेले महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. धनाची अपेक्षा नाही, दक्षिणेची लालच नाही. कोणती समाजाने मानावा, कुणी हार घालावा, कुणी तुरा घालावा याची अपेक्षा नाही. हे संतांचं मूर्तिमंत रूप होतं महाराज. आणि म्हणून ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या जीवनामध्ये हे असणारं चरण बसतं बरं का. भूतांचे दया हे भांडव नाही महाराज. महाराजांनी आवाज द्यावा, रतनलाल अरे याला गोणीत घालून गंगेच्या किनाऱ्यावर नेऊन सोड. भूतांचे दया हे भांडवल संता. बेटामध्ये जर एखादा विद्यार्थी आजारी पडला तर महाराजांनी स्वतःची गाडी काढायला लावावी, त्या विद्यार्थ्याला त्या गाडीत टाकावं. गाडी जोपर्यंत दवाखान्यातून वापस येत नाही तोपर्यंत महाराजांनी वरीमध्ये उभं राहावं. मग रात्री 11 वाजो किंवा 12 वाजो महाराज वरीचा त्याग करत नव्हता. जोपर्यंत विद्यार्थी दवाखान्यातून घरी येत नाही, आई सुद्धा दवाखान्यातून परत येईपर्यंत दारात उभं राहत नाही. ते गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांच्या अंतःकरणामध्ये ती जिज्ञासा, ती तीव्रता आणि ते प्रेम होतं महाराज. दया करणे दे पुत्रासी, दया करणे दे पुत्रासी, दया करणे दे पुत्रा, दया करणे दे पुत्रासी. तेची दास निदासी, तेची दास निदासी. जसी अपंगिता नागी, जसी अपंगिता नागी, तोची दरी जोरुदली. जे का रंजले गाजले, जसी मने दुआपुली. तोची साधू बोलखा, देव तेथेची जानवा जानवा. हे साधू होते महाराज जे का रंजले गांजले, त्यासे म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. महाराजांची गाडी जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रानमाळे जर चालले आणि त्या रानमाळावर जर छोटे छोटे कुत्र्याचे पिल्ल जर कोणी सोडले असले ना, तर चैत्र महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर कोणी कुत्र्याचे पिल्ल माळ रानावर सोडले तर महाराजांनी गाडी उभी करावी. त्या कुत्र्याच्या पिल्लाला गाडीत घ्यावं आणि जिथं असं गाव लागेल त्या गावामध्ये सोडवावं. अरे या माळ रानावर या पिल्लांना कुठं पाणी मिळेल? इथं लोक वस्ती नाहीये. गावामध्ये कुठंतरी पाणी तुंबलेलं आहे, ते पाणी पितील. कुणीतरी खरकटा टाकेल ते खातील. महाराज भूतांचे दया हे भांडवल संत, आपुलिया ममता नाही देहे. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या काळातलं त्यांच्या जीवनामधला आलेला असणारा एक भाग मी तुम्हाला सांगून जाईन. पैठणला कार्यक्रम होता बरं का. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचा कार्यक्रम पैठणला. महाराजांना निघतानाच वेळ झाला बेटातून.
2-2:30 वाजून गेले. महाराज निघाले 2-2:30 वाजता, पोहोचले 5 वाजता. 5 वाजता कार्यक्रमाच्या स्थळी पोहोच झाले आणि कार्यक्रमाला 5 वाजता सुरुवात झाली. महाराजांचा कार्यक्रम म्हणजे 2 तासाचा नव्हता. महाराजांनी 4-4 तास 5-5 तास कीर्तन केलेली आहे. एकदा तर असं सांगतात, जेव्हा पुण्यतिथीचा कार्यक्रम होता बेटामध्ये आणि गंगागिरीजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज संध्याकाळचे 4 वाजता कीर्तनाला उभे राहिले. 4 वाजता कीर्तनाला उभे राहिले आणि रात्री 2 वाजता कीर्तन संपलं महाराजांचं. ते कीर्तन महाराज समाजाच्या कल्याणाकरता होतं. काय तो शत्रुघ्न असेल, काय ऐकणारे माणसं असतील आणि काय ते गाणारे असतील आणि काय ते भजनी असतील. महाराज 4 वाजता महाराज कीर्तनाला उभे राहिले आणि रात्री 2 वाजता कीर्तन संपलं महाराजांचं. जवळपास 7 तास कीर्तन महाराजांनी केलं. कापूस वाडगावला देखील अन्नपूर्णा मातेच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शेवटचं कीर्तन झालं. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जेरुसी साच भावे वर्तवया. महाराजांनी अभंग घेतला आणि त्या अभंगावर 5 तास कीर्तन केलं अन्नपूर्णा माता पुण्यतिथीच्या निमित्ताने. 5 वाजता कीर्तनाला उभे राहिले. 8-8:30 वाजता कीर्तन संपलं गेलं. कीर्तन संपलं, पंक्ती बसल्या, पंक्ती झाल्या. महाराज कार्यक्रमाच्या स्थळातून बेटाकडे निघाले. महाराज गाडी बेटाच्या दिशेने धावू लागले. पावसाळ्याचे दिवस, मेघांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाऊस पडत होता, गाडी बेटाकडे सरकत होती. तेवढ्यामध्ये महाराजांच्या गाडीच्या प्रकाशामध्ये, लाईटाच्या प्रकाशामध्ये महाराजांना एक ग्रस्त दिसला. एक शेतकरी माणूस गुडघ्यापर्यंत धोतर, अंगामध्ये फाटकी असणारी कपणी घातलेली, हिंगडं वाकडं पटकर, डोक्याला गुंडाळलेलं होतं. महाराजांनी गाडीच्या असणाऱ्या लाईटाच्या प्रकाशामध्ये त्या व्यक्तीला, त्या ग्रस्ताला बघितलं, त्या शेतकऱ्याला बघितलं आणि ड्रायव्हरला सांगितलं, अरे बाबा गाडी थांबव. ड्रायव्हरने सांगितलं, महाराज बाहेर पाऊस चालू आहे, एवढ्या पावसामध्ये गाडी थांबवणं योग्य नाहीये. सांगितलं, तुला सांगितलं ना गाडी थांबव. महाराजांची गाडी त्या शेतकऱ्याजवळ जाऊन थांबली. महाराजांनी गाडीची काच खाली केली. त्या शेतकऱ्याला सांगितलं, अरे बाबा गाडीत बैस, मुसळधार पाऊस चालू आहे, मेघांचा गडगडाट आहे, विजांचा कडकडाट आहे, सर्व अंगभर कपडे तुझ्या अंगावर नाहीये, गाडीत बैस. तो शेतकरी महाराजांना म्हटला, महाराज माझे पाय चिखलाने भरलेले आहे, माझा असणारे सगळे कपडे ओले झालेले आहे. मग जर चिखलाने कपडे ओले झाले महाराज तर तुमची गाडी चिखलाने भरेल, मी गाडीत बसत नाही. जवळपास 15 मिनिटाचं दोघांचं भाषण चाललं. तो शेतकरी गाडीत बसायला तयार होईना आणि महाराज त्याला गाडीत बस म्हणतात. महाराजांची लुंगी ओली झाली. ड्रायव्हरने सांगितलं, महाराज तुमची लुंगी ओली होते. अरे बाबा तुला माझी लुंगी ओली होताना दिसते, समोरचा सगळा पावसाने ओला चिम्म भिजलेला आहे ते तुला दिसत नाही का. शेवटी तो असणारा शेतकरी गाडीत बसायला नकार दिला. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी अंगातला शर्ट काढला आणि त्या शेतकऱ्याला घालायला दिला. अरे बाबा शेतीमध्ये काम करत असताना, पावसामध्ये काम करत असताना, थंडीमध्ये काम करत असताना अंगभर कपडे घालत जा. जर तुझ्या अंगावना वारं गेलं तर काय करशील. प्रपंचाची जबाबदारी तुझ्यावर आहे. बायका मुलं तुझे उन्हात पडतील ना, अंगभर कपडे घालत जा. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांना त्या शेतकऱ्याची दया आली. महाराज अंगातला शर्ट त्या शेतकऱ्याला घालायला दिला. महाराजांनी हे सुद्धा पाहिलं नाही की खिशामध्ये लोकांनी किती पैसे घातले, किती दक्षिणा घातली. महाराज दक्षिणा सह शर्ट त्या शेतकऱ्याला दिला आणि महाराज पैठण पासून तर बेटामध्ये उपर्ण पांघरून उघडे आले. बेटात हे साधुत्व ज्यांच्याकडे आहे, हे संतत्व ज्यांच्याकडे आहे, महाराज याला साधू म्हणावं आणि या कलियुगामध्ये त्याला महात्मा म्हणावं. महाराज तो साधू आहे. महात्मानस्तुमां पारत दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. तो साधू आहे, त्याला महात्मा म्हणतात, त्याला संत म्हणतात, ज्याने दैवी संपत्तीचा आश्रय घेतलेला आहे. मग दैवी संपत्ती म्हणजे काय. दैवी संपत्ती म्हणजे 16वा अध्याय पाहावा लागेल. महाराज 16व्या अध्यायाच्या पहिल्या 3 श्लोकामध्ये भगवंताने दैवी संपत्ती सांगितली. अभयं सत्व संसिद्धिर् ज्ञान योग व्यवस्थिते दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जवम् अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शान्तिरपैशुनम् दया भूतेषु लुलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्
तेज क्षमा धृती शौच नीतिमानिताः भवन्ति संपदं दैवी मभिजातस्य भारतः. 26 गुण सांगितले दैवी संपत्तीचे. कोणकोणते? अभयम, सत्व, संसिद्धिर, ज्ञान, योग, व्यवस्थिते, दानम, दमश्च, यज्ञश्च, स्वाध्यायस, तप, आर्जवम, अहिंसा, सत्य, मक्रोधस, त्याग, शांति, रपैशुनम, दया, भूतेष्व, लुलुप्त्वम, मार्दवम, हीरचापलम, तेज, क्षमा, धृती, शौच, नीतिमानिताः. हे 26 गुण ज्याच्याकडे आहे त्याला साधू म्हणतात. आणि या 26 गुणापैकी महाराज ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांकडे 6 गुण होते. तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ रीतिं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम. ज्यांच्याकडे तप आहे, ज्यांच्याकडे ज्ञान आहे, ज्यांच्याकडे वैराग्य आहे, ज्यांच्याकडे भक्ती आहे, जे ब्रह्मस्वरूपाला पोहोचलेले आहे आणि जे सदैव सालंकृत आहे महाराज, सदैव साधुत्व आहे, ज्यांच्याकडे सदैव संन्यासत्व आहे, ते साधू ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज असे जे संत आहे त्यांचा महिमा दुर्गम प्रथम चरणा. संताचा महिमा हेरा बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बाबू दुर्गम. संताचा महिमा महिमा तो बाबू दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा हेरा तो बहु दुर्गम. महिमा तो बाबू दुर्गम. संताचा महिमा तो बाबू दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही थे, शाब्दिकाचे काम नाही ते. हे शाब्दिकाचे काम नाही ते. बहु दुधन दारी दारी म्हैस गाय. बहु दुधन दारी दारी म्हैस गाय. हे शाब्दिकाचे काम नाही येथे. शाब्दिकाचे काम नाही येथे. शाब्दिकाचे काम नाही येथे. शाब्दिकाचे काम नाही येथे. बहु दुधार झाली म्हैस गाय. बहु दुधार रे झाली म्हैस गाय. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात या संतांचा महिमा दुर्गम आहे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येथे. संतांचा महिमा वर्णन करण्याकरता इथं शाब्दिकाचं काम नाहीये. मग कोण संत? माऊली ज्ञानोबा राय सारखे संत,
जगद्गुरु तुकोबराय सारखे संत महाराज, त्या संतांचा महिमा दुर्गम आहे बरं का. मग माऊली ज्ञानोबराय कळतात का आपल्याला? माऊली ज्ञानोबराय कळत नाही ना. माऊली ज्ञानोबराय कोण आहे? जगद्गुरु तुकोबरायने माऊली ज्ञानोबरायचं वर्णन करावं महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे. तुकोबराय ज्ञानेश्वर महाराजांबद्दल म्हणतात, तुम्ही कोण आहात? तर तुम्ही ज्ञानियांचे राजे आहात. तुम्ही गुरु आहात कोणाचे? तर ज्ञानियांच्या राजाचे तुम्ही गुरु आहात. मग ज्ञानेश्वर महाराज कळत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय आपल्याला कळत नाही महाराज. ज्ञानेश्वर महाराजांबद्दल तुकोबरायने म्हणावं, तुका म्हणे नेनो युक्तीची खोली म्हणून ठेविली पायी डोई. तुकाराम महाराजांनी म्हणावं, तुका म्हणे नेनो, नेनो म्हणजे कळत नाही, म्हणून ठेविली पायी डोही. तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांच्या सिद्धांताची खोली कळत नाही, म्हणून ठेविली पायी डोही. अजून ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुळणे काय पुढे. जिथं ब्रह्मदिकाला ज्ञानेश्वर महाराज कळत नाही, म्हणून ठेविली पायी डोही. मग ब्रह्मदिक शब्द या ठिकाणी 3 पर्यायाने वापरला बरं का. ब्रह्म शब्द आपण 3 जणांना वाचक अर्थी शब्द वापरतो. ज्याप्रमाणे सत्य लोकातल्या देवाला आपण काय म्हणतो? ब्रह्म म्हणतो, म्हणजे ब्रह्मदेव म्हणतो. जी योग माया आहे त्या योग मायेला महद ब्रह्म म्हणतो. महद ब्रह्म म्हणजे योग माया, ब्रह्मदेव म्हणजे सत्य लोकातला ब्रह्मदेव. आणि केवळ ब्रह्म शब्द वापरला जातो. जो निर्गुण निराकार आहे, जो सगुण साकार होतो, जो चितघन आहे, जो आनंद स्वरूप आहे, जो नित्य स्वरूप आहे, जो निरामय स्वरूप आहे, त्याला ब्रह्म संज्ञा दिली जाते. मग 3 पर्यायाने ब्रह्म शब्द वापरला. म्हणजे सत्य लोकातल्या ब्रह्माला ज्ञानेश्वर महाराज कळत नाही, म्हणून ठेविली पायी डोही. मग सत्य लोकातला ब्रह्मदेव ब्रह्म सोपान तो झाला. तो ब्रह्म सोपान देवाच्या रूपामध्ये आला आणि सोपान देवाला ज्ञानेश्वर महाराज कळत नाही, म्हणजे ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाला ज्ञानोबराय कळत नाही, म्हणून ठेविली पायी डोही. दुसरा ब्रह्म शब्द वापरण्याचं कारण, जे महद ब्रह्म आहे म्हणजे योग माया आहे, त्या आदिशक्तीला महद ब्रह्म म्हणतात. आणि ती महद ब्रह्मरूपी असणारी योग माया मुक्ताईच्या रूपामध्ये जन्माला आली, म्हणजे महद ब्रह्माला ज्ञानोबराय कळत नाही, म्हणून ब्रह्मादिक जेते तुम्हा ओळंगणे. तिसरा ब्रह्म शब्द आपण वापरतो, जो चितघन आहे, जो स्वरूप आहे, तो ब्रह्म. तो ब्रह्म, ते असणारा निर्गुण निराकार असणारा ब्रह्म, ते निवृत्ती दादाच्या रूपामध्ये प्रगट झालं. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. मग सदाशिव हे ब्रह्म आहे, शिव हे ब्रह्म आहे, आणि ते शिवरूपी ब्रह्म निवृत्ती दादाच्या रूपात आहे. निवृत्ती दादाला देखील माऊली ज्ञानोबराय कळत नाही, म्हणून ब्रह्मादिक जेते तुम्हा ओळंगणे. मग जिथं ब्रह्माला ज्ञानेश्वर महाराज कळत नाही, आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, मज पामराय काय थोरपण, पायेची वाहन पायी बरी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना हे असणार ब्रह्माला सुद्धा ज्ञानोबराय कळू नये. तुका म्हणे नेनो, नेनो म्हणजे मला कळत नाही. युक्तीची खोली म्हणजे ज्ञानोबराय च्या सिद्धांताची खोली मला कळत नाही. मग युक्ती शब्द शास्त्रामध्ये 2 पर्यायाने आलेला आहे. इथं मी तुम्हाला व्याकरण नाही सांगणार की तो शब्द केव्हा, युक्ती शब्द केव्हा आल्यानंतर त्याचं दृष्टांताचं रूप धरायचं, आणि युक्ती शब्द केव्हा वापरल्यानंतर सिद्धांत शब्द. म्हणजे युक्ती शब्द दोन्ही अर्थाने वापरला जातो. युक्ती शब्दाचा पहिला अर्थ आहे दृष्टांत. ज्ञानोबराय आहे दृष्टांताची खोली. जसं ज्या असणाऱ्या खोलीमध्ये धान्य ठेवलं आपण त्याला काय म्हणतो? धान्याची खोली. ज्या खोलीत कापूस ठेवला त्याला काय म्हणतो? कापसाची खोली. तसं तुकोबराय या ठिकाणी म्हणतात युक्तीची खोली, म्हणजे दृष्टांताची खोली. माऊली ज्ञानोबराय हे दृष्टांताची खोली आहे. तुम्हाला कळण्याकरता मी सांगेल की दृष्टांताची खोली म्हणजे सिद्धांत पटवून देण्याकरता जो दृष्टांत वापरला जातो त्याला दृष्टांत म्हणतात. जसं सिद्धांत महत्वाचा आहे, दृष्टांत नाही. जसं तुम्ही बघा, एक असणारा सिद्धांत समजून घेण्याकरता माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये 5-5, 6-6 दृष्टांत देतात. तुम्हाला कळण्याकरता एक सिद्धांत मी तुम्हाला सांगेल बरं का. तैसार दह्यामध्ये मी रामो हसता सर्व सुखासी आरामो की भ्रांतीसी कामो विषयावरी. माऊली ज्ञानोबराला या ओवीमध्ये सांगायचं आहे
तैसा हृदयामध्ये मी रामू, सर्वांच्या हृदयामध्ये मी राम आहे आणि तो सर्व सुखाचा आरामू आहे. परंतु विषयाच्या भ्रांतीमुळे तो खरा राम कळत नाही. मग या करता उदाहरण दिलं महाराज. बहुमृग जळ देखोनी डोळा, थुंकी जे अमृताचा गिळिता गळाला, तोडीला परिसू बांधला गळा, शुक्तिका लाभे. दोन दृष्टांत दिले. बहुमृगजळ देखोनी डोळा. माऊली ज्ञानोबा म्हणतात मृगजळ म्हणजे काय? मृग म्हणजे काय? झोपले नाही तुम्ही? मग मृग म्हणजे काय? मृग म्हणजे हरिण, जळ म्हणजे पाणी. हरिणीचं पाणी त्याला मृगजळ म्हणतात. मग एखाद्या माणसाला तहान लागलेली असावी, त्याच्या समोर अमृताचा कुंभ ठेवला आणि अमृताच्या कुंभातून त्याने एक घोट मुखामध्ये घेतला. तेवढ्याच त्याच्या दृष्टीमध्ये काय दिसलं? मृगजळ दिसलं. आणि मृगजळ दिसल्यामुळे त्याने अमृताचा घोट खाली टाकला. मृगजळाच्या पाठीमागे धावतय. याला मृगजळ शब्द का वापरला? की हरणाला जर तहान लागली तर ते खऱ्या पाण्याला ओलांडून ते मृगजळाच्या पाठीमागे धावतं, त्याला मृगजळ म्हणतात. म्हणजे अमृताबद्दलची असणारी भ्रांती त्याच्या अंतःकरणामध्ये आहे. अमृताबद्दलचं ज्ञान नाहीये. अमृताबद्दलचं अज्ञान असल्यामुळे अमृताचा घोट थुंकतोय आणि महाराज मृगजळाच्या पाठीमागे धावतोय. तसा सर्वांच्या हृदयामध्ये तो राम सर्व सुखाचा आरामू आहे, परंतु विषयाच्या भ्रांतीमुळे तो कळत नाही. हा झाला पहिला सिद्धांत करण्याकरता पहिला दृष्टांत. दुसरा दृष्टांत दिला महाराज. मेंढपाळाला काय सापडावा? परीस सापडावा. आणि तो परीस त्याने कुठं बांधला? मेंढीच्या गळ्यामध्ये बांधला. मग मेंढीच्या गळ्यामध्ये बांधला. परीस आहे. परिसाबद्दलची भ्रांती त्याच्या अंतःकरणामध्ये आहे. परिसाबद्दलचं भ्रम त्याच्या अंतःकरणामध्ये आहे. परिसाबद्दलचं अज्ञान त्याच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून त्याने तो परीस मेंढीच्या गळ्यामध्ये बांधला. तसा हृदयामधला राम हा सर्व सुखाचा आराम आहे. परंतु ज्याप्रमाणे मेंढपाळाला त्या परिसाबद्दलची भ्रांती आहे, तशी त्या आरामाबद्दल, त्या जीवाबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये भ्रांती आहे. दोन दृष्टांत संपले. अजून दोन दृष्टांत दिले हे सिद्धांत कळण्याकरता बरं का. का कमलकंदाने दुर्धरी, नांदनो कैकेची घरी, परी परागू सेविजे भ्रमरी, जवळी चिखलूची उरे. का कमलकंद आणि दरदुरी. दरदूर म्हणजे बेंडूक. कमळ, कमळ आणि बेंडूक कुठं राहतं? चिखलामध्ये राहतं. कमळ ही त्या चिखलात आणि बेंडूकही त्या चिखलात. परंतु बेंडकाला काय करता येत नाही? मकरंद सेवन करता येत नाही. का करता येत नाही? तर त्या बेंडकाला माहिती नाहीये या कमळामध्ये मकरंद आहे म्हणून. कारण त्याला त्याचं ज्ञान नाहीये. त्याची भ्रांती झालेली आहे. भ्रांतीमुळे कळत नाही. आपल्या जवळ कमळ आहे आणि त्या कमळामध्ये मकरंद आहे. तसा आपल्या हृदयामध्ये राम आहे, परंतु विषयाच्या भ्रांतीमुळे कळत नाही. चौथा असणारा दृष्टांत दिला महाराज. पाहे पादुद पवित्रानी गोड, पासे तोचे चिया पद्रा आड, परिते अभिरुणी गोचिड, अशुद्ध काय निघती. हा दृष्टांत तुम्हाला सर्वांना कळेल. गायीच्या स्थानाजवळ काय असतं? गोचिड असतो. गायीच्या स्थानाजवळ गोचिड आहे आणि एका पत्राच्या आड गायीच्या स्थानात अमृता समान दूध आहे. परंतु गोचिड हा काय करत नाही? दूध सेवन करत नाही, तर काय सेवन करतो? अशुद्ध रक्त सेवन करतो महाराज. मग पवित्र असणारं दूध तो सेवन करत नाही, तर अशुद्ध रक्त सेवन करतो. कारण दुधाबद्दलचं ज्ञान त्याच्या अंतःकरणामध्ये नाहीये. दुधाबद्दलची भ्रांती असल्यामुळे त्या ठिकाणी तो दूध सेवन करत नाही, तो रक्त सेवन करतो. त्याच न्यायाप्रमाणे सर्वांच्या हृदयामध्ये राम आहे, परंतु विषयाच्या भ्रांतीमुळे तो कळत नाही. म्हणजे एक सिद्धांत करण्याकरता पाच दृष्टांत दिले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली, म्हणून ठेविले पायी डोई विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा विठोबा
रखुमाई 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 रखुमाई. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या सिद्धांतामध्ये निष्णात आहे. ज्यांनी 14 वेळेस काळाला परत पाठवलं त्यांना ज्ञानेश्वर महाराजांची भाषा कळू नये. आपल्या सारख्याला काय भाषा कळेल ज्ञानोबरायांची? कळते भाषा, ज्ञानेश्वरी महाराज कळत नाही. महाराज ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पाठ करण्याचा विषय नाहीये बरं का. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरी ही अनुभवाचा विषय आहे. परमार्थ हा लोकांना सांगण्याचा विषय नाही आणि लोकांच्या ऐकण्याचा विषय नाहीये. परमार्थ हा अनुभवाचा विषय आहे. परमार्थाचा महाराज अनुभवाला पाहिजे. शब्द ज्ञान कळण्या, शब्दाचा अर्थ कळण्यापेक्षा त्या असणाऱ्या शब्दाचा ती जन्मला माझे उदरी आणि मी झाले तयाची नोरी. पतीने माझ्या पोटी जन्माला आला आणि मग मी त्या पतीची काय झाले, पत्नी झाली. काय डोंबलं कळतं याच्यात आपल्याला. ज्ञानोबरांची भाषा कळणं सोपं नाही. अजून एक प्रमाण सांगून जाईन मी महाराज. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळली सूर्याशी, थोर नवलावो झाला वांझे पुत्र प्रसवला. कळती ज्ञानोबरांची भाषा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात छोटीशी असणारी मुंगी, तिला पंख फुटले आणि तिने आकाशात भरारी मारली आणि सूर्याला तिने गिळलं. शक्य आहे या गोष्टी? मुंगी उडाली आकाशे, तिने गिळले सूर्याशी, थोर नवलावो झाला वांझे पुत्र प्रसवला. वांझेला पुत्र झाल्यानंतर तिसरी वांझ राहते का? जिला पुत्र झाला तिसरी वांझ होईल का? मग इथं कस काय म्हटलं? थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. पुत्र व तिसरी ही वांझ राहतच नाही आणि ज्या स्त्रीला पुत्र नाही तिला वांझ म्हणतात. मग वांझ स्त्रीला पुत्र झाल्यानंतर तिसरी वांझ होत नाही. मग या प्रमाणाचा अर्थ काय? हे रहस्य कळत नाही. सामान्य बुद्धीचा रिघावा तिथपर्यंत पोहोचत नाही. सामान्य बुद्धीचा असणारा प्रवेश जिथं होत नाही ती ज्ञानोबरायांची भाषा. विठ्ठल विठ्ठल हे बाकीचं जाऊ द्या. ज्ञानेश्वरी जाऊ द्या, ज्ञानोबरायांचा गाथा जाऊन द्या, अमृत अनुभव जाऊन द्या. हरिपाठ जवळपास सगळ्यांच्या पाठ आहे ना? पाठ सगळ्यांच्या हरिपाठ जवळपास पाठ आहे. हरिपाठामध्ये आहे. मी तुम्हाला हरिपाठातले 28 अभंग पण विचारणार नाहीये. एक असणारा अभंग तयार झाला. 4 चरणाचा एक अभंग, असे 28 अभंग हरिपाठामध्ये आहे. मग मी तुम्हाला एक संपूर्ण अभंग देखील विचारत नाही. मग एक अभंग तयार होताना 4 कडव्याचा एक अभंग झाला. एक कडवं 2 टोकाचं झालं. मी तुम्हाला एक कडवं देखील पूर्ण विचारत नाही, एकच टोकच विचारतो. त्याचा अर्थ मला तुम्ही खाली बसलेल्यांपैकी सांगा बर का. 7 5 3 दशकांचा मेळा, काय याचा अर्थ? उद्या म्हणू नका मारला कीर्तन जमलं नाही म्हणून. मग विठाला 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 विठाला. हो, काय अर्थ याचा? 5 शब्द आहे बा. 7 5 3 10चा आणि मेळा. काय अर्थ याचा? काय ज्ञानोबरांची भाषा कळते? काय ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये आपला प्रवेश होतो सांगतो. 5 शब्द आहे बघा. 7 म्हणजे सप्तधातू, 5 म्हणजे पंचमहाभूत, 3 म्हणजे सत्वरजतम 3 हे गुण, 10 म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय 10 आणि मेळा म्हणजे सगळ्यांचं एकत्रीकरण समूह म्हणजे हा नरदेह. विठ्ठल 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 हो. जर माऊली ज्ञानोबा एका भंगाच्या, एका कडव्याच्या, एका टोकामध्ये जर संपूर्ण नरदेहाचं वर्णन करतात तर अख्ख्या हरिपाठामध्ये माऊली ज्ञानोबारांनी काय सांगितलं असेल? काय ज्ञानोबराय कळतील? तुकोबरायांना कळले नाही. तुकोबरायांनी म्हणावं, तुका म्हणे नेनू युक्तीची खोली म्हणून ठेविली पायी डोही. ज्ञानोबराय कळत नाही. असे जे संत आहे त्यांचा महिमा आपल्याला कळत नाही महाराज. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. संतांचा महिमा कळणं एवढं सोपं नाही. तिथं शब्द ज्ञान चालत नाही. एखादा शास्त्री असेल, पंडित असेल, आचार्य असेल, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 10 उपनिषद प्रस्थानत्रयाचा ज्याने अभ्यास केला. प्रस्थानत्रय माहिती तुम्हाला? माहितीये? प्रस्थानत्रय म्हणजे 10 उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र हे ज्याने अभ्यासले
त्याचा प्रवेश ज्ञानेश्वरीत होतो. विठ्ठल 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 उपनिषद गीता काय कळते महाराज? ब्रह्मसूत्र काय कळतं आपल्याला? आपल्याला ग्रंथ कळत नाही, संत केव्हा कळतील? आणि म्हणून संत करण्याकरता इथं शब्द ज्ञानाची आवश्यकता नाहीये. संत करण्याकरता साधना करावी लागते. संत करण्याकरता शब्दाचा अनुभव यावा लागतो. शब्दाचा अर्थ कोणीही पाठ करेल, कोणी पोपट पंचीसारखे माईक पुढे येऊन बोलेल, परंतु शब्दाचा अर्थ कळणं वेगळं आणि शब्दाचा अनुभव येणं वेगळं आहे. आणि तो अनुभवाला ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांना, तो अनुभवाला योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांना, तो अनुभवाला गुरुवर्य महंत सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांना. महाराज, शब्दाचा अनुभव वेगळा आणि शब्दाचा अर्थ वेगळा आहे हे समजून घेण्याचा प्रयास आणि प्रयत्न करावा. म्हणून शब्द ज्ञान मिळवता येतं आणि ज्याला शब्द ज्ञान प्राप्त झालं त्याला संत महिमा कळेल असं नाहीये महाराज. जोपर्यंत अंतःकरणामध्ये विकार आहे तोपर्यंत संत महिमा कळत नाही. विकार नष्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संत कळत नाही, संतांचा महिमा कळत नाही महाराज. म्हणून ज्यांना संत म्हणावं, ज्या संतांच्या विचारामध्ये जगामध्ये परिवर्तन होतं, ज्या संतांच्या विचाराने धर्माचं पालन होतं, ज्या संतांच्या विचाराने धर्माची स्थापना होते, ज्या संतांच्या विचाराने स्वराज्य निर्माण होतं त्याला संत म्हणावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलंय महाराज. हे स्वराज्य, स्वराज्य म्हणजे काय आहे? कुणाचं राज्य आहे? नाही महाराज. स्वराज्य म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा विचार जिथं प्रस्थापित केला गेला तोय म्हणजे स्वराज्य. म्हणून स्वराज्य निर्माण करायचं असेल तर हातामध्ये गाथा घ्यावा लागेल महाराज. भरकटलेल्या माथ्यांना सुधारण्याकरता हातामध्ये गाथा घ्या. या असणाऱ्या प्रपंचामध्ये होरपळून निघाला असाल आणि तुमचं जीवन हे अशांतमय झालं असेल तर त्या जीवनाला शांत करण्याकरता हातामध्ये ज्ञानेश्वरी गीता घ्या महाराज. जी गीता निर्माण झाली या जगाच्या पाठीवर, गीता ग्रंथ असा आहे की तो असणारा ग्रंथ गीता महाराज. शांत परिस्थितीमध्ये निर्माण झालेली गीता जगाला शांततेचा संदेश देते महाराज. म्हणून आपल्या भारतामध्ये असं वाङ्मय आहे, जगावं कसं सांगणारी गीता निर्माण झाली आणि मरावं कसं सांगणारं श्रीमद भागवत निर्माण झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. आज जर आपण बघितलं तर आपल्या धर्माची दुर्दशा झालेली आहे. आपला धर्म धर्माच्या ठिकाणी राहिला नाही, आपली संस्कृती संस्कृतीच्या ठिकाणी राहिला नाही. याचा कारण आपल्या जीवनामध्ये संत विचार हा प्रस्थापित राहिलेला नाहीये. म्हणून बघा महाराज, समाजामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून, भांडणं निर्माण करून जाती जातीमध्ये भांडणं निर्माण केले जातात आणि स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजवण्याकरता जातीवाद केला जातो आणि या जातीवादामध्ये आपला धर्म चुरडला जातो. लक्षात ठेवा, सगळ्यात अगोदर आपली जात नाही तर सगळ्यात अगोदर आपल्या टिशीवर, आपल्या दाखल्यावर आपला धर्म लिहिला जातोय. टिशी वाचली का कधी? टिशीवर पहिला लिहिला जातो हिंदू मराठा, हिंदू कुंभी, हिंदू महार, हिंदू माळी. मग आपली जात महत्वाची नाही, आपली धर्म महत्वाचा आहे. तो सनातन धर्म, हिंदू धर्म, आणि त्या धर्माच्या रक्षणाकरता एक पाऊल टाकणं गरजेचं आहे. जाग व्हायला शिका महाराज. जगामध्ये फार भयंकर परिस्थिती निर्माण झाली. अरे या हिंदूतल्या असणाऱ्या, ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला त्या धर्मातल्या मुलीने परधर्मातल्या मुलाबरोबर पळून जावं, त्याच्याबरोबर विवाह करावा आणि त्याच्या धर्माचा स्वीकार करावा. हे दुर्दैव आहे आपल्या देशाचं आणि आपल्या धर्माचं. ज्या धर्मामध्ये राम जन्माला यावं त्या धर्मातल्या मुलीने परधर्मातल्या पुरुषाबरोबर पळून जावं आणि त्याच्या धर्माचा स्वीकार करावा. ज्या अर्थी आपल्या धर्मातली मुलगी परधर्मातल्या मुलाच्या धर्माचा स्वीकार करते, त्या अर्थी त्या मुलीला आपण आपल्या धर्माचं ज्ञान देत नाहीये. आपण आपल्या मुलींना जवळ बसून आपला धर्म शिकवला का? आपण आपल्या मुलीला जवळ घेऊन तुकोबारायांचा, ज्ञानोबारायांचा विचार सांगितला का? आपण आपल्या मुलींना आपल्या धर्माची व्याख्या सांगितली का? आपण आपल्या मुलींना आपला धर्मग्रंथ सांगितला का? आपण आपल्या मुलींना धर्मगुरु बद्दलचं ज्ञान दिलं का? जर दिलं नसेल तर हे आपलं दुर्दैव आहे महाराज. जर तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये जायचं नसेल
तर आपल्या सर्व नातवांना आणि आपल्या मुलांना महाराज रामायण सांगायला सुरुवात करा. झोपू नका. झोपण्याची वेळ संपलेली आहे. अलाराम लावला होता 4चा, उठण्याची वेळ झालेली आहे. झोपून जमणार नाही महाराज. धर्माकरता जागा व्हावा लागेल. ज्या धर्मामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला त्या धर्मामध्ये आपला जन्म झाला. ज्या धर्मामध्ये महाराज भगवान श्री कृष्ण जन्माला आले त्या धर्मामध्ये आपला जन्म झाला. ज्या धर्मामध्ये महाराज परशुराम जन्माला आला त्या धर्मामध्ये आपला जन्म झाला. ज्या धर्मामध्ये वामनाचा जन्म झाला त्या धर्मामध्ये आपला जन्म झाला. ज्या धर्मामध्ये भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला त्या धर्मामध्ये आपला जन्म झाला. ज्या धर्मामध्ये भगवान महावीरांचा जन्म झाला त्या धर्मामध्ये आपला जन्म झाला. ज्या धर्मामध्ये गुरु नानकांचा जन्म झाला त्या धर्मामध्ये आपला जन्म झाला. ज्या धर्मामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर झाशीची राणी लक्ष्मीबाई महाराज ज्या धर्मामध्ये जन्माला आले, महाराणा प्रताप सिंग ज्या धर्मामध्ये जन्माला आले त्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो. जरा जागे व्हा. आपल्या पूर्वजांचा इतिहास बघा. काय पृथ्वीराज चव्हाण होता. मुलांच्या हातामध्ये महाराज मोबाईल देण्याच्या ऐवजी आपल्या महापुरुषांचा इतिहास द्या. पृथ्वीराज चव्हाणांचा इतिहास द्या. अशोक सम्राटाचा इतिहास द्या महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास द्या. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो. विशेषतः तरुण वर्ग मोठ्या दिमाखामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. छत्रपती संभाजी महाराजांचं व्याख्यान त्या ठिकाणी दिलं जातं. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगितला जातो. अरे ज्या छत्रपती संभाजी महाराजांना 42 दिवस औरंगजेबाने हलहल करून मारलं, परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी आपला धर्म सोडला नाही. याचा अभ्यास आपण कधी केला नाही. का सोडला नसेल? 1 नाही 2 नाही 42 दिवस औरंगजेब संभाजी महाराजांवर अत्याचार करत होता. अंगावर उकळतं पाणी टाकलं, सर्व अंगाचे कातडे सोलून काढले, परंतु धर्म सोडला नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या हाताचे, पायाचे, बोटाचे नख चिमट्याने ओढून काढले, परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म सोडला नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये लाल बुंद असणाऱ्या सळया घालण्यात आल्या, परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी महाराज स्वतःचा धर्म सोडला नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं 42व्या दिवशी या धडापासून शिर अलग केला गेला. छत्रपती संभाजी महाराजांनी महाराज धर्म सोडला नाही. प्राण दिला पण धर्म सोडला नाही. औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या पुढे गुडघे टेकवले आणि सांगितलं, संभा मी तुला प्राणदान देतो पण माझ्या धर्माचा स्वीकार कर. संभाजी महाराजांनी सांगितलं, औरंग्या मी तुझा प्राण देईल पण धर्म देणार नाही, धर्म सोडणार नाही महाराज. औरंगजेबाने सांगितलं, रे संभा या दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवण्याकरता छत्रपती शिवाजींनी रात्रीचा दिवा दिवसाची रात्र हळाचे काळा नेत्राची ज्योती केल्या. 48 तासाचा प्रवास घोड्यावर केला. घोड्यावर माझा राजा झोपला, घोड्यावर जेवला आणि घोड्यावर महाराज प्रवास केला. स्वराज्य निर्माण करता या दिल्लीच्या तख्ता करता तो भांडला महाराज. अनेक गडकिल्ले निर्माण केले, अनेक स्वराज्य निर्माण केलं. अनेक असणाऱ्या महाराज यवनांना त्याने च्यूत केलं. ज्या दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवण्याकरता ते दिल्लीचं तख्त मी तुला देतो, परंतु तुझ्या धर्माचा त्याग कर. छत्रपती संभाजी महाराजांच्या मुखातून शब्द निघाला, महाराज औरंग्या हे दिल्लीचं तख्त तुझ्या बापाचं नाहीये, हे दिल्लीचं तख्त आमच्या पूर्वजांचं आहे. ते तुम्हाला काय देशील? या दिल्लीच्या तख्तावर बसून युधिष्ठिर राजाने राज्य केलं. त्याच दिल्लीच्या तख्तावर बसून परीक्षित राजाने राज्य केलं. त्याच दिल्लीच्या तख्तावर बसून अशोक सम्राटाने राज्य केलंय. त्या दिल्लीच्या तख्तावर बसून पृथ्वीराज चव्हाणांनी राज्य केलंय. त्या दिल्लीच्या तख्तावर बसून विक्रम आदित्याने राज्य केलंय. ते तुझ्या बापाचं तख्त नाही, ते आमच्या पूर्वजांचं आहे. तू काय मला देशील? छत्रपती संभाजी महाराजांनी दिल्लीचं तख्त घेतलं नाही, परंतु धर्म सोडला नाही. धर्म वेडे महापुरुष होते ते, म्हणून त्यांना छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर ही पदवी प्राप्त झाली, जे धर्माकरता मेले महाराज. मग का त्यांनी धर्म सोडला नाही याचा पुढचा इतिहास आपल्याला माहिती नाही महाराज. छत्रपती संभाजी महाराजांनी का धर्म सोडला नाही? कारण आऊ साहेबांनी छत्रपती संभाजी महाराजांना रामायण सांगितलं.
आऊसाहेबांनी छत्रपती संभाजी महाराजांना महाराज एकनाथी भागवत सांगितलं. आऊसाहेबांनी छत्रपती संभाजी महाराजांना तुकोबरायांचा गाथा सांगितला. आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञानेश्वरी सांगितली. आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीमद भागवत ग्रंथ सांगितला. आपल्या पूर्वजांचा इतिहास सांगितला. गीता सांगितली महाराज. आणि गीता सांगते श्रेयान स्वधर्म विगुणः परधर्मास्तो निश्चितात. स्वतःचा धर्म सर्वात श्रेष्ठ आहे आणि तो श्रेष्ठ धर्म आहे हिंदू धर्म, सनातन धर्म, भागवत धर्म. आपल्या धर्माचं ज्ञान आपल्या मुला मुलींना द्या आणि त्याकरता तो असणारा विचार, संतांचा विचार प्रस्थापित होण्याकरता अशा कार्यक्रमाचं आयोजन गावामध्ये केल्या जातं. संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते. बहुदुदड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु. तुकाराम महाराज म्हणतात गायीने म्हशीने किती दूध दिलं तरी ते कामधेनूची बरोबरी करू शकत नाही. तसं एखादा शब्द पांडित्य ज्याच्या जवळ असेल आणि तो संतांचा महिमा वर्णन करत असेल तरी त्याला ते शक्य नाहीये. मग संतांचा महिमा कळण्याकरता तो वर्णन करण्याकरता जगद्गुरु तुकोबराय सांगतात शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे अंगे भावे ते आपण. 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 हरीचा मैवान झेजिल कडून. तरीचा महिमान झेजिल कडून. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय. तरीत महिमान येईल कडो. तरीत महिमान येईल कडो. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय. हरी भोजिल काज कामधेनुरा. तरी भोजिल काज कामधेनु. कामधेनु कामधेनु. तरी भोजिल काज हे तरी भोजिल काय कामधेनु. कामधेनु राम हो राम. कामधेनु 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 कामधेनु. तरी होईल काय कामधेनु. कामधेनु कामधेनु. तरी होईल काय काम. तरी होईल काय कामधेनु. काम कामधेनु. तरी होईल काय काम कामधेनु. तरी होईल काय कामधेनु. तरी होईल काही कामधेनु. तरी होईल काही तरी होईल तरी होईल काय कामधेनु.
हरी होईला कामधेनु 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 बहुत तडतडी झाली म्हैस गाय बहुत तडतडी झाली म्हैस गाय हो 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 तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर